लोहा नगर परिषद चुनाव में भाजपा की जीत एक ही परिवार के 6 लोगों को टिकट देने का मुद्दा चर्चा का विषय बन गया है। आपको बता दें कि विपक्ष इस मुद्दे की कड़ी आलोचना कर रहा है। हालांकि भाजपा प्रवक्ता एकनाथ पवार ने कहा कि भाजपा कोई वंशवाद नहीं है, बल्कि उसने योग्यता के आधार पर उम्मीदवार दिए हैं। भाजपा ने राकंपा पर चुनाव में मटका किंग को उतारने का भी आरोप लगाया। विपक्ष झूठे आरोप लगा रहा है क्योंकि उनके पास कोई मुद्दा नहीं है। हालांकि ये 6 उम्मीदवार एक ही परिवार से हैं। वो पिछले चुनाव में नरसेवक थे और कुछ अन्य दलों के नगर सेवक हैं और भाजपा में शामिल हो गए हैं। नगर अध्यक्ष उम्मीदवार गजानन सूर्यवंशी ने विश्वास व्यक्त किया कि लोहा शहर के विकास के कारण लोग निश्चित रूप से भाजपा को 20 सीटों पर चुनेंगे। इस बीच राकंपा विधायक प्रताप पाटिल चिल्खीकर को एक ही पार्टी के 6 लोगों को उम्मीदवार देना पड़ा क्योंकि भाजपा को उम्मीदवार नहीं मिला। ये स्थानीय नेताओं की प्रताड़ना है, आमदार प्रताप चिल्खीकर ने कहा। भारतीय जनता पक्षाने घराणेशाही नष्ट करावी अशी भूमिका नेहमीच मांडलेली आहे, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये उमेदवार मिळत नाहीत म्हणून भारतीय जनता पक्षाने एकाच घरातल्या 6 लोकांना उमेदवारी दिलेली आहे। हा इथल्या स्थानिक नेत्यांचा प्रताप आहे। मी जेव्हा भारतीय जनता पक्षात काम करत होतो तेव्हा असा प्रकार कधी घडला नाही, पण दुर्दैवानं लोह्यामध्ये उमेदवार मिळत नाहीत म्हणून एका घरातले 6 उमेदवार त्यांनी दिलेले आहेत। एक शिस्तप्रिय पक्ष म्हणून भाजपकडे बघितलं जातं। आज शिस्तला काय त्या पक्षात, कारण मी आता तो पक्ष सोडलेला असल्यामुळे त्याच्यावर बोलणं मला उचित होणार नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची नोंद घेतली पाहिजे की खाली पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीची जे कृत्य करतात त्यांची दखल त्यांनी घेतली पाहिजे। 2018ला मी भारतीय जनता पक्षातून लोकांमधून निवडून आलो। भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात लोकांनी नगरपालिका दिली। जवळपास 3800 मतांना मला नगराध्यक्षपदी बसवलं। विकासाचा दृष्टिकोन, विकासाचा संकल्प मांडला। त्यावेळेस संकल्प मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटपुतळा उभारणे, लिंबोटी धरणाचं लोहा शहराला शुद्ध पाणी देण्याची योजना मंजूर करून घेणे, बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवणे, लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न होता, मुस्लिम स्मशानभूमीचा प्रश्न होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा प्रश्न होता, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न होता, लोहा शहरातील मूलभूत सुविधेचा प्रश्न होता, सभागृह असताना ज्या जिथं शहरामध्ये कामं झाली नाही त्या भागातले प्रश्न होते। त्यामध्ये आम्ही 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळपास माझे सगळे हे कामं झालेले। विकासाच्या मूलभूत सुविधे संदर्भात मागच्या 15 वर्षात 10 वर्षात जेवढे कामं झाले नाही त्या ह्या मागच्या 5 वर्षात झाले माझ्या कार्यकाळात। त्यामुळं विकासाच्या जोरावर आम्ही त्यावेळेस बी निवडणूक लढलो, आता बी याच्या पुढे विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढून भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष 20 नगरसेवक निवडून आणली आणि लोह्यातील जनता आम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल, आमच्या कामाची पावती देईल एवढी खात्री। तर आपलेच 6 नातेवाईकांना आपण सोबत घेऊन लढत आहे असा आरोप होतोय, काय उत्तर असेल? हे आरोप करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही। माझ्या इथं 2-3 परिवारातले सदस्य त्या भागातले नेतृत्व आहेत, यापूर्वी करत आलेले। 1995 पासून माझ्या घरातले 2-3 सदस्य अलग अलग ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि लोहा सभागृहात राहिलेला आहे। हे लोहा शहरातील सर्व जनतेला माहीत आहे। आता हे विकासाचा आणि त्यांना काही मुद्दाच नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुळातच घराणेशाही मधून झाला आणि जे आमदार आहेत त्यांच्या गावातलं जर चित्र बघितलं, गावातला सरपंच त्यांच्या घरातला, गावातला चेअरमन त्यांच्या घरातला, जिल्हा परिषदेमध्ये मुलगा त्यांचा, मुलगी त्यांची, पुतण्या नगर महापालिकेमध्ये, दुसरा पुतण्या अजून वेगळ्या ठिकाणी, भाचा एका ठिकाणी, बहीण एका पक्षामध्ये। मला असं वाटतं की घराणेशाही ही चिखलीकरांच्या घरामध्ये आहे। आज जे भारतीय जनता पार्टीवर आरोप केला जातोय की जे 6 उमेदवार म्हटले जाते त्याच्यापैकी 4 नगरसेवक तर आजी माजी नगरसेवक होते आणि अनेक ठिकाणचे उरलेल्या काही ठिकाणी लोकांची इच्छा होती आणि भारतीय जनता पार्टी काही एका माणसाची पार्टी नाही। भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची कोर टीम प्रदेशाला उमेदवाराची शिफारस करते आणि सर्वे केल्यानंतरच उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये दिला जातो। हे खरं तर चिखलीकर भाजपमध्ये 5 वर्ष असून सुद्धा त्यांना माहित नाही। लक्षात ठेवा, म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मेरिटवर उमेदवारी केली जाते। त्यामुळे या ठिकाणचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाने त्यांना दिल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चितच सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणारे उमेदवार दिलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता हे उमेदवार दिले म्हणून ते नाराज आहेत किंवा त्यांनी बंडखोरी केली अशा पद्धतीचे चित्र नाही।
लोकांनी उमेदवार तुमच्या घरातला दिला पाहिजे हा आग्रहास्तव आपल्याला काही ठिकाणी उमेदवारी द्यावं लागेल. परिवारवादाला भाजपचाच विरोध असतो ना, नेहमी तुमचे नेते सांगतात की तुम्ही म्हटलं ना की एकही कार्यकर्ता जर आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार आपल्याला जर म्हटलं जातंय की तुमच्या घरचा उमेदवार जर दिला तर निश्चितच त्या ठिकाणच्या लोकांचा विकास होऊ शकेल, हे जेव्हा जनतेमधून मागणी आहे. मला असं वाटतं की सूर्यवंशी परिवार हा अनेक 25 वर्षे यांच्या हातामध्ये लोह्याची सत्ता असल्यामुळं एवढं प्रेम करणारा वर्ग सुद्धा त्यांच्यामुळे असल्यामुळं आपल्याला काही ठिकाणी उमेदवारी द्यावी लागेल. शेवटचा प्रश्न, चिखलीकर असं म्हणाले की जे स्वतःला राज्याचं नेतृत्व मानतात, जिल्ह्याचे मानतात, म्हणजे अशोक चव्हाण, तर त्यांना लोह्यामध्ये उमेदवार भेटले नाही म्हणून 1 ते 10 देतील म्हणलं की घरात. खरं तर चिखलीकरांनी एकच काम केले की अशोक चव्हाण साहेबांच्यावर बोलायचं आणि आपली लोकप्रियता मिळवायची. आज मला वाटतं की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार शोधायची गरज नाही, ते दारोदार परवापर्यंत उमेदवार शोधत होते. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार खरं तर भारतीय जनता पार्टीचा त्यांना घ्यावा लागला. याचंही कधीतरी आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच खरं तर पराभव त्यांनी मान्य केलेला आहे, कारण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्यांना घेऊन उमेदवारी द्यावी लागली. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.